पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला। पाण्याचा प्रवाह वाढल्याने रस्त्यावर पाणी तर डेक्कन हद्दीतील रस्ता वाहतुकीसाठी बंद। रोहित पवारांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी निवड। अध्यक्षपदी रोहित पवार यांची बिनविरोध निवड। मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। मरढे गावाचा पूल पाण्याखाली गेला। पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। बाळासाहेब थोरातांचा फोटो असलेला बॅनर अज्ञातानं फाडला। संगमनेरच्या वडगाव पान येथील घटना तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून निषेध। सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला। कोयना धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग तर धरणाचे 6 दरवाजे 6 फूट 6 इंचांनी उघडले। ठाण्याच्या शहापूरमध्ये आई मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना। आईनंच केली पोटच्या 3 मुलींची हत्या। 3 मुलींच्या संगोपनाचा ताण सहन न झाल्यानं आईनं उचललं टोकाचं पाऊल। पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच। हातात कोयता आणि हॉकी स्टिक घेऊन टोळक्यांनी केली वाहनांची तोडफोड तर तोडफोडीमध्ये 7 ते 8 वाहनांचं मोठं नुकसान। पुणे रेव पार्टी प्रकरणाचा तपास आता अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे। अंमली पदार्थ विरोधी पथक करणार पुढील तपास। प्रांजल खेवलकरांसह 6 जणांना 2 दिवसांची पोलीस कोठडी। बीडच्या वांगी गावात आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक। आरोग्य सेविकांचा जीव मुठीत घेऊन काम सुरू। ते इमारत लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।